नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मोरोबाची पालखी. कथेचे लेखक आहेत डॉक्टर अनिल रोंघे. कथेला आता सुरुवात करू. मी वैद्यकीची अंतिम परीक्षा पास झालो होतो. इंटर्नशिप आणि त्यानंतर 1-2 वर्ष डॉक्टरांच्या हाताखाली शिकून काही अनुभव गाठीला आला होता. आता पुढची पायरी होती ती स्वतःचा दवाखाना सुरू करण्याची. तर त्यासाठी मी कोकणातील अंबडगे हे गाव निवडलं होतं. तिथे काही वर्ष राहणाऱ्या माझ्या एका नातेवाईकांनी तसं मला सुचवलं होतं. अंबडगे हे मध्यम वस्तीचं सधन गाव होतं. लोकही चांगले होते. वाजवी भाड्यात भरपूर जागा उपलब्ध होत्या. मुख्य म्हणजे गावाला इलेक्ट्रिसिटी होती. सर्व दिशेला जाणाऱ्या एसटी बसेस होत्या. शिवाय गावात एकही दवाखाना म्हणून नव्हता. आसपासच्या पंचक्रोशीत सुद्धा थोड्याफार प्रमाणात तशीच अवस्था होती. 1-2 रिटायर्ड कंपाऊंडरच डॉक्टर म्हणून राज्य करायचे आणि कधी गळ्याशी आलं की पेशंटला जिल्हा रुग्णालयात पिटाळायचे. गावचा आठवडी बाजार शनिवारी भरायचा. त्यानिमित्ताने आसपासच्या गावांमधून दर शनिवारी बाजारहाट आणि इतर व्यवहार करायला गावात मोठी वर्दळ उसळायची. थोडक्यात प्रॅक्टिस करायला हे गाव म्हणजे एक योग्य स्पॉट होता. मला हा स्पॉट आवडला. आमच्या त्या नातेवाईक लोकांनी मनाला हवी तशी जागाही मिळवून दिली. राहण्याचीही सोय लावून दिली. 1-2 महिन्यातच इतर सर्व तयारी करून आणि दणक्यात उद्घाटन करून मी व्यवसायाला सुरुवात केली. आता पुढचं सारं नशिबावर सोडून दिलं. जम बसायला काही वेळ जाणारच होता. मी गावात नवखा आणि शिवाय माझ्या हातगुणाची परीक्षा त्यांना अजून व्हायची होती. त्यामुळे मी वाचायला भरपूर साहित्य आणलं होतं. पण पेशंट म्हणून जरी नाही तरी हौशे गौशे नवशे रिकामे असे लोक कुतूहलापोटी हळूहळू डोकावू लागले. काही ना काही विषय काढून बोलणं होऊ लागलं. सुरुवातीला जुजबी स्वरूपात होणारं बोलणं अघळ पघळ होत गेलं. पण यातून ओळखी वाढू लागल्या. आवक जावक वाढली. नवीन डॉक्टरांकडे बरीच पॅसेंजर असतात अशी आपोआप प्रसिद्धी होऊ लागली. त्यामुळे त्यांच्याकडून काही कमाई होत नसली तरी मी त्यांच्या येण्याला आणि त्यांच्या गप्पाष्टकाला कधी आडकाठी केली नाही आणि लवकरच त्यांनी मला आपल्यात सामील करून घेतलं. गप्पांना विषय अनेक होते. किंबहुना काही अपवाद असा नव्हताच. पण राजकारण, फिल्म लाईन, गॉसिप आणि कोकणातील प्रसिद्ध भूताखेताच्या गोष्टी या प्रामुख्याने असत. एक गोष्ट चांगली अर्धा-पाऊण तास तरी चालत असे. कधी मधूनच चहाची फेरी होई. पण मी शहरातला, शिवाय सायन्स साईडचा आणि त्यात डॉक्टर. त्यामुळे माझा या असल्या गोष्टींवर विश्वास बसत नसे. तरी पण रात्री क्वचित या गोष्टी आठवून अंगावर काटा येत असे. आणि मग त्यातील भूत, खवीस, हडळ, जखीण, मुंज्या, वेताळ, संबंध ही मंडळी कधी कधी स्वप्नात येऊन हजेरी लावत असत. कधी कधी या गजाली रात्रीची बैठक करून रंगविला जात. अशा वेळी त्यांचा प्रभाव जास्त जाणवायचा. पण मनी वसे तसे स्वप्नी दिसे अशी मनाची समजूत घालून मी ते विसरूनही जात असे. असंच एकदा सकाळी तात्या सरपंचांनी आवसेच्या रात्रीचा विषय काढला आणि 1-2 किस्से सांगितले. 11 फुटांचा संबंध, वेशीत अडवणारी हिरवे लुगडे नेसलेली पण मुणकस नसणारी हडळ, मसवंटीच्या लगतच्या विहिरीजवळ खायला मागणारा मुंज्या, रात्री भीक मागणारं लंगडं भूत. सर्वजण मन लावून ऐकत होते. भर सकाळी नजरेसमोर त्यांनी अवसेची रात्र उभी केली. त्यावर मध्येच शिवराम कदम एकदम म्हणाला, तर काय वो, शान्यानं जाऊ नये रातच्या वक्ताला त्या मोरोबाच्या माळ्याकडं. आवसेच्या राती तर त्याची पालखी निघतं म्हण वाजत गाजत. समदे ते तसले आत्मे असत्यात नाचायला. पार फाटेपर्यंत चालतीया मिरवणूक. त्यात आपल्यासारखा बाहेरचा घावला ना तर संपलं समद. त्यो भालू तटकऱ्या असाच एकदा घावला होता त्यांच्यात. तर त्याला जो थंडी ताप भरला म्हणता, गडी महिनाभर काय उठला नाही अंथरुणातून बघा. अन 6 किलो वजन घटलं त्याचं.
श्रोते होकारार्थी मान डोलावत होते. तेवढ्यात बाबल नाईक पुस्ती जोडत म्हणाला, आणि त्याच टायमाला वरून म्हणजे खंडोबाच्या डोंगराच्या माथ्यावरून एक पालखी उतरती पायथ्याला. दोन्ही पालख्यांचा मिलाप होतो या. मग जो धुडगूस सुरू होतो तो तांबडं फुटायच्या आधी संपतो. आता या असल्या गोष्टी ऐकायची मला सवय झाली होती. तरी पण ही नावं मी ऐकली नव्हती. हे कोण मोरोबा आणि कसली पालखी? मी उत्सुकतेने विचारलं. आवो, मोरोबा हे पेशवाईतलं मातब्बर सरदार होतं. पर विंग्रज साहेबानं जेवायला बोलवून दगाबाजी करून त्यांचा खून केला. तवापासून तो अतृप्त आत्मा तिथंच फिरतोया आणि औसेला पालखी निघतीया त्यांच्या सकट साऱ्या आत्म्यांची. मोरोबानंच डोंगरावर खंडोबाचं मंदिर बांधलं होतं. त्या कारणानं तिकडून बी भूतगणांची पालखी सामील होत्या या पालखीत. आणि दोन्ही पालख्यांचा धुडगूस चालतोय औसेला रातभर. पण बाहेरचा कोणी आसपास दिसला जरी तरी त्याची काय दैना होतीया विचारू नका. डॉक्टर साहेब, म्हणून औसेला त्या रस्त्यानं कुणी जात पण नाही, किती बी अर्जंट असलं तरी. दामू शिरसाट म्हणाला. गप्पात खंड नव्हता, पण मी मात्र सगळं विसरून माझ्या कामाकडे वळालो. 4-5 महिन्यानंतरची घटना. रात्रीचं जेवण करून मी काही वाचत बसलो होतो. तेवढ्यात फोन वाजला. गुलाबराव सावंत फोनवर होते. डॉक्टर साहेब, आमचा चुलता कसं तरीच करायला लागलाय. व्हिजिट द्या की. आता रातच्याला कसं काय आणणार तुमच्याकडं? मी येऊ का तुम्हासनी न्यायला घरी? ठीक आहे, येतो. कुठं जायचंय आपल्याला? मी विचारलं. मोरोबाचा माळ वलांडला का बघा खोताची वाडी लागतीया. तिला डावी घातली का 10 मिनिटांच्या अंतरावर रामडोहा हाय ना, त्याला लागूनच हाय. गुलाबराव सावंत म्हणाले. ठीक आहे, या तुम्ही, मी तयार होतो. मी म्हणालो खरा, पण माझ्या डोळ्यांसमोर ते मोरोबाचा माळ, खंडोबाचा डोंगर, ती पालखी हे सगळं तरळून गेलं. मी कॅलेंडर पाहिलं. ते आज नेमकी अमावस्या दाखवत होतं. भीती नाही वाटली, पण या योगायोगाचं नवल वाटलं. पण ते क्षणभरच. थोड्याच वेळात गुलाबराव आले आणि आम्ही निघालो. रात्री 9ची वेळ होती. अमावस्या असल्यानं गडद अंधार होता, पण गुलाबरावांच्या बुलेटच्या दिव्याचा प्रकाश पुरेसा होता. खाली, वर, डावी, उजवीकडे, भोवताली अंधाराचं साम्राज्य होतं. मोटरसायकलच्या दिव्याचा प्रकाश त्या अंधाराला छेदत होता. औसेच्या अंधारात काळे भिन्न, अकराळ विक्राळ आकार धारण करणारे वृक्ष गूढ वातावरणात भर घालत होते. मध्येच एखादी टिटवी कर्कश्य ओरडत घिरट्या घालत होती. दूरवर कुत्री भेसूर आवाज काढत होती. हवा सुस्त होती. वारं थांबल्यासारखं झालं होतं. बुलेटचाच केवळ आवाज रात्रीच्या शांततेचा भंग करत होता. एवढ्यात बुलेटच्या दिव्याच्या प्रकाशात दूरवरून 2-3 आकृत्या झटकन रस्ता ओलांडून गेल्या. त्यातील एकीनं मागे वळून आमच्याकडे पाहिलं आणि भेसूर हसून जबडा वाजवला. गुलाबरावांनी कचकन ब्रेक मारून गाडी थांबवली. ते जरासे अस्वस्थ झाले. डॉक्टर, आत्ता ते दिसलं वाटतं. तुम्हाला दिसलं का? काय करावं? पुढं जावं का नाही? सालं ध्यानात नाही आलं की आज आवस आहे. गुलाबराव घाबरत म्हणाले. काही होत नाही हो. इल्युजन म्हणजे भास झाला असेल. आपण जाऊया पुढे. तुमचे काका सिरियस आहेत ना, मग त्यांना बघायला नको? मी म्हणालो. हा, ते बी खरंच आहे म्हणा. चला जाऊ, पण जरा सांभाळूनच जाऊयात. सावध राहा. तुम्हाला रामरक्षा येत असणार ना, मग ती म्हणा. गुलाबराव म्हणाले. बरं, ठीक आहे, म्हणतो मी. काही काळजी करू नका. मी गुलाबरावांना धीर देत म्हणालो. गुलाबरावांनी बुलेटला परत किक मारली. आम्ही मोरोबाचा माळ ओलांडला आणि खोताची वाडी मागे टाकली. पण बराच वेळ गाडी चालवून सुद्धा आम्हाला हवा असलेला पत्ता काही दृष्टीस पडत नव्हता. आसपासचा भूगोल काही ध्यानात येत नव्हता. कुठे सरळ रस्ता होता, कुठे वळण होतं, काहीच कळत नव्हतं. सुमारे तासभर त्या भागात चक्रा मारून आम्ही खोताच्या वाडीपाशी येऊन पोचलो. आयला, गल्लीत चुकली वाटतं. परतून एकदा ट्राय करू. रामडोहाकडे लक्ष राहू द्यात, गुलाबराव म्हणाले. तसे आम्ही परत निघालो. 10 मिनिटात येणारं घर अर्धा-पाऊण तास गाडी चालवूनही आलं नाही. रस्त्याचाही अंदाज येत नव्हता.
मी घड्याळ पाहिलं. 11:30 वाजले होते. म्हणजे आम्ही 2-1 तास नुसत्याच घिरट्या घालत होतो. गुलाबरावांनी हाका मारूनही पाहिल्या, पण ते अरण्य रुदन ठरलं. आसपास मानवी अस्तित्वाची काही निशाणीच नव्हती, तर कोण देणार होतं? उलट परत काही आकृत्या दिसल्या. डॉक्टर, चकव्यात अडकलोय आपण. आओ, मस हजारता किलो या वाटेनं, पर असं कधीच झालं नाही. आपण तेच्या एरियात घुसलोय. आता तर पेट्रोल बी संपत आल्या गाडीतलं. आता फाच्यालाच उजाडलं की कळणार आपण कुठं अडकलोय ते, गुलाबराव म्हणाले. मी तर या भागाला आणि या विषयालाही संपूर्ण नवखा होतो. त्यामुळे आलिया भोगासी सादर होण्याखेरीज काही गत्यंतरच नव्हतं. पण मी होकार देताना सहज माझं लक्ष समोरच्या डोंगराकडे गेलं. भली मोठी मिरवणूक जात असल्यासारखं काहीतरी दिसत होतं. मशालींसारखा उजेड पडला होता, पण मशाली दिसत नव्हत्या. हत्ती, घोडे, उंटासारख्या आकृत्या सुद्धा दिसत होत्या. त्या अस्पष्ट आकृत्यांच्या हाती कोणतीही वाद्ये नव्हती, पण काहीतरी विचित्र आवाज आसमंत दणाणून सोडत होता. त्या आकृत्या बेहोशीने नाचत होत्या. काही विचित्र किंचाळल्यासारखे आवाज त्यांच्या तोंडून बहुतेक येत होते. त्यात एक आकृती खूप उंच होती किंवा उच्च सणावर उभी होती, आणि बाकी साऱ्या आकृत्या तिच्यापुढे येऊन कमरेत वाकून कसलासा आवाज काढत होत्या. एक आंबट, कुजट, सडका असा दर्प त्या दिशेने आमच्यापर्यंत येत होता. या धडक्या आकृत्यांबरोबरच काही अपंग, लंगडे, लुळे, अंगावरील जखमातून काही उग्र वासाचा स्त्राव होत असलेलेही होते. एकूणच साऱ्या मिरवणुकीत उत्साह, उन्माद, शिगोशीग भरला होता. डॉक्टर, आपण जरा लांबच राहू. त्यांच्या नजरेला पडलो तर आपली काय धडकत नाही बघा. आपण घरी पोचणं मुश्किल होऊन जाईल, गुलाबराव म्हणाले. गुलाबराव अगदी घाबरून गेले होते. माझी स्थितीसुद्धा काही वेगळी नव्हती. आम्ही एकमेकांचे हात धरून पावलांचा आवाजही न करता जरा आणखी दूर गेलो. मिरवणूक आता डोंगर उतरत होती. आता थोड्याच वेळात ही मिरवणूक संपेल, मग आपण सुरक्षित घरी जाऊ, हा विचार करत असतानाच मोरोबाच्या माळाकडून आणखी एक मिरवणूक येताना दिसली. ही मोरोबाची पालखी दिसतीया, गुलाबराव माझ्या कानात कुजबुजले. ते घामाने भिजले होते. मला हे काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे अज्ञानात मी सुखी होतो. दोन्ही मिरवणुकीत खूपच फरक होता. एखादी शाही स्वारी चालल्यागत त्यातील आकृत्या चालत होत्या. सर्वांनी उंची पेहराव परिधान केले होते. पिवळ्या नाही तर प्रखर स्वच्छ प्रकाश पसरला होता. काही दणकट लोकांनी खांद्यावर पेललेल्या एका पालखीत एक रुबाबदार व्यक्तिसदृश्य एक आकृती विराजमान झाली होती. बाकी सर्व त्या पालखीमागून चालले होते. एक अनामिक सुवास सर्वत्र पसरला होता. दिसत नव्हती, पण मंगलवाद्ये वाजल्याचा ध्वनी येत होता. हिणकस, बिभत्स असा कोणताही प्रकार नव्हता. लवकरच त्या दोन्ही मिरवणुका एक झाल्या. डोंगरावरून आलेल्या आकृत्यांनी वाकून वाकून पालखीला आपला आदर प्रकट केला आणि दोन्ही एक होऊन मोरोबाच्या माळ्याला फेरी घालण्यास निघाले. मी घड्याळ पाहिलं. 4 वाजले होते. आम्हाला या प्रकारात काहीच हानी न पोचल्याने आमची भीतीसुद्धा जराशी कमी झाली होती. पहाटेचा गार वारा सुटला होता. त्यानं बरंही वाटत होतं, पण रात्रभर झालेल्या जागरणाने डोळ्यांवर झापडही येत होती. शिवाय गुलाबरावांच्या काकांचं काय झालं असेल तिकडे, हाही प्रश्न मनात येत होताच. आता निघावं का असा विचार मनी आला, पण अजूनही अंधार होता. त्यामुळे अजून थोडा वेळ जाऊ द्यावा असा विचार केला. मिरवणूक अजूनही चालूच होती. घड्याळाचा काटा आता 5 वाजून गेल्याचं दाखवत होता. निघावं असा विचार आम्ही केला. अगदी स्लो स्पीडने बघत बघत जायचं. काही वाटलं तर तिथेच थांबायचं असं आम्ही ठरवलं. देवाचं नाव घेऊन गुलाबरावांनी किक मारली, पण गाडीच्या इंजिनाचा आवाज सुरू झाला आणि त्या आवाजाने मिरवणूक बिथरली. क्षणभर एक प्रकारची भीतीदायक शांतता पसरली आणि एकदम पहिल्यापेक्षा मोठमोठे आवाज येऊ लागले. त्याचा अर्थ मात्र आम्हाला कळत नव्हता. अनेक आकृत्या मिरवणूक सोडून आमच्याकडे बघू लागल्या. काही आमच्या दिशेने येऊ लागल्या.
हे सारं आम्ही बघितलं आणि पटकन गाडी चालू केली. आमच्या समोर जो रस्ता दिसत होता त्या दिशेने वेगात गाडी सोडली. परंतु आम्ही सुमारे 15-20 मीटर गेलो असतानाच बुलेट सारखी जड गाडी त्यावर गुलाबराव सारख्या जाडजूड माणसाला आणि मलाही हवेत घेऊन 4-5 फूट उंच उडाली आणि धाडकन खाली आदळली. मी फेकला गेलो आणि गुलाबरावांचे दोन्ही पाय बुलेट खाली आले. रस्त्यात दगड, खड्डा, झाडाची फांदी असला कोणताही अडथळा नसताना, रस्ता चांगला असताना हे घडलं. पण याचं आश्चर्य वाटायला आम्हाला वेळच मिळाला नाही. आम्ही धाडकन खाली पडलो आणि बेशुद्ध झालो. एकच आठवतं, ते म्हणजे जेव्हा मी क्षणभर वर पाहिलं तेव्हा त्या प्रचंड वृक्षाच्या एका फांदीवर मिरवणुकीतील काही आकृत्या बसल्या होत्या. जबडे वाजवत त्या हसत होत्या आणि त्यांच्या डोळ्यांच्या आणि नाकाच्या खोबण्या उठून दिसत होत्या. त्यानंतर सगळं शांत झालं. मिरवणूक बहुतेक संपली असावी. मी काही वेळाने थोडासा शुद्धीवर येऊ लागलो. पाहिलं तर आम्ही माणसांच्या कांडोळ्यात होतो. सूर्य बराच वर आला होता. सर्वांनी उचलून आम्हाला एका जीपमध्ये ठेवलं आणि तालुका सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. मला बराच मुकामार लागला होता आणि गुलाबरावांचं तर पायाचं फ्रॅक्चर झालं होतं. सुमारे 15 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. नंतर एकच काम मागे लागलं, ते म्हणजे हे कसं झालं हे प्रत्येकाला सांगणं. गावाच्या गजाली बैठकीत आणखी एक भर पडली. लोकांनी मूळ कथेला अनेक फाटे फोडले, त्यात स्वतःची भर टाकत गेले. माझी प्रॅक्टिस अजून सुद्धा सुरू आहे, पण आता मी बाहेर बोर्ड लावलाय. रात्रीच्या व्हिजिट्स बंद केल्या आहेत. क्षमस्व. मित्रांनो, तुम्हाला ही भयकथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.